उपस्थित सर्व पेपर वाचक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, माझ्या पेपरचा विषय आहे तात्विक व नैतिक मूल्यांचा अन्वयार्थ संत तुकाराम यांच्या विशेष संदर्भात हा विषय आहे। आणि हा विषय हाताळताना माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जी काही संत परंपरा होती त्यामधले जे 50 संत जवळपास असे होऊन गेले की ज्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा जे योगदान आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ते अत्यंत उल्लेखनीय आहे आणि तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं। तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर तुकाराम महाराज 2 विभागामध्ये विभागले गेले आहेत। एकीकडे तुकाराम महाराजांची भक्ती दिसते आणि दुसरीकडे तुकाराम महाराजांचा विद्रोह दिसतो। समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून समाजातली मूल्य बदलण्यासाठी त्यांची अभंगवाणी आपल्याला एकीकडे दिसते आणि दुसरीकडे त्यांची भक्ती सुद्धा सांगितलेली आहे। तुम्ही माझ्या पेपरमध्ये त्यांचा विद्रोह, त्यांचे परिवर्तनवादी विचार हे या ठिकाणी प्रामुख्याने मांडलेले आहे आणि हा पेपर प्रोसिडिंग मध्ये आलेला आहे, सगळ्यांना वाचता येईल। शेवटी मी